गोवन स्टाईल आहे ना, गोवन स्टाईल तवा फ्राय. बेबी आहे म्हणून थोडेसे काटे लागतात, पण टेस्ट डिफरंट आहे. म्हणजे गोवन स्टाईल आहे त्यामुळे जरा डिफरंट असेल टेस्ट, आणि इकडचे मसाले पण वेगळे असतील. 2 बॅग घालून नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. जसं माहितीच आहे सर्वांना की आपण गोव्यात आलो आहे. येता येता हा फिशिंग स्पॉट मिळाला होता. खूप मस्त फिशिंग स्पॉट आहे. मासे लहान आहेत पण फिशिंग करायला खूप मजा येते. दोन बॅग घालून घाबरतात ते, मला वाटतं नवीन बेट बघून. खोल पाण्यामध्ये अटॅक करत नाही म्हणून आपण बघतोय जरा असं शॅलो वॉटरमध्ये कुठे श्वास घ्यायला येतात ना असं, तर ते चेक करतोय. बेडूक, अरे अरे मा काय यार, बेडूक बुडालं ना त्यामुळे कळलंच नाही अटॅक केलाय म्हणून. फ्लायर बघू तुझे, एक मिनिट. लपून जेव्हा खेळतोय तेव्हा अटॅक झाला आहे, नाही तसं समोर राहून खेळतोय ना तर त्यांना कळतं आहे काहीतरी गडबड आहे. अरे यार काय होतंय, का सुटतायत मासे, मासे का सुटता आहेत. अब आई ना हाथ में. नहीं अभी नहीं करना है. मछली खाते क्या नहीं? कोब्रा स्नेक हेड आहे, पण काय अशी का दिसतं काय माहिती, क्रॉस झाल्यासारखे. दात बघायचे त्याचे. क्या सिमरन जी ले अपनी जिंदगी, तुम्हें सिर्फ एक मोटिवेशन की जरूरत है, तुम बढ़ सकते हो आगे. डर के आगे जीत है, बस अपना पहला कदम बढ़ाओ और तुम हो आजाद. आजाद, भागो भागो भागो. गादगोली करत. किसी भी इंसान को अगर एक छोटा सा पुश दिया जाए आगे बढ़ने के लिए तो वो ज़रूर आगे बढ़ता है. ज़िंदगी में ऐसे किसी न किसी को ज़रूर मदद कीजिए. छोटू है छोटू. अरे फ्रॉग दाखव आतमधलं. फ्रॉग. फिशिंग करता करता बरंच लांबपर्यंत पोहोचलो होतो, पण इथनं जाऊया, इथे नको फिशिंग करायला. काय की इथे ते मोठे मोठे जनावर म्हणजे तुम्ही समजू शकताय, तर ते कट करून त्यांचे बॉडी पार्ट्स वगैरे ते सगळे इकडे पडलेत. काहीतरी चुकीचं काम होत असेल इकडे, शिंग वगैरे पडलेत, तर फिशिंग पण नाही करू शकत अशा इथे, म्हणजे पॉसिबलच नाही आहे. तर आपण इकडनं निघूया. गीतेश आहे, त्यांच्या इकडे जवळचं हॉटेल आहे, तो म्हणजे रेग्युलर आहे. इकडे सचिन तेंडुलकर पण येतात. नाव काय? मार्डाल. मार्डॉल मार्डॉल आहे, खिला खिला के मार्डाल कुठलं. ही ऑर्डर करूया, गोवन पोर्चुगीज सी फूड थाली.
हो हां हां का अच्छा गोव्यात पण फॉलो भेट हो फिशिंग करतात करता हां हां आईला हा काय सोडा आहे का हो ही कोणती थाळी होती सी फूड पोर्चुगीज पोर्चुगीज सी फूड आणि हा बेबी चोनक चोनक म्हणजे जिताडा मासा सर्वात आधी चोनक घेऊया चोनक म्हणजे जिताडा हा बेबी चोनक आहे हा पण ऑर्डर केला ऑलरेडी टेस्ट केला आपण जिताडा सर्वात म्हणजे माझ्या हिशोबाने तर आत्तापर्यंत सर्वात टेस्टी मासा होता जिताडा तोही आपण फ्रेश खाल्ला होता त्याच्याकडे इकडे बघूया यांची पद्धत वेगळी वाटतं कुकिंगची तवा फ्राय केला आहे तवा फ्राय चांगला लागतो म्हणतात गोवन स्टाईल गोवन स्टाईल आहे ना गोवन स्टाईल तवा फ्राय बेबी आहे म्हणून थोडेसे काटे लागतात पण टेस्ट डिफरंट आहे म्हणजे गोवन स्टाईल आहे त्यामुळे जरा डिफरंट असेल टेस्ट आणि इकडचे मसाले पण वेगळे असतील त्यामुळे डिफरंट आहे पण छान आहे टेस्ट मस्त आहे चोनक थाळी नव्हती मागवली आपण चोनक सेपरेट मागवला होता आणि ही जी होती ही गोवन पोर्चुगीज सी फूड झाली ना हां मस्त असा प्रॉन्स घेतला आहे प्रॉन्स तिखट नाही लागणार ही जास्त अच्छा डिफरंट टेस्ट लागेल ओके एकदम आगळी वेगळी टेस्ट आहे इकडचे स्पायसेस वगैरे ना वेगळे आहेत इकडचे आपण रेग्युलर जे महाराष्ट्रामध्ये खातो त्याच्यापेक्षा फार वेगळे आहे गोव्यात जास्त तिखट खात नाही चिकन पण जास्त तिखट नाही बनवत अच्छा फ्रायला बोनलेस करतात आणि हे बोन पार्ट असतं त्याचं सुक्का बनवलं ही करी गोड तिखट सुपर सगळ्यात कोकण तिसरं म्हटलं तर शिंपली आहे त्याच्यामध्ये मांस असेल ते आपण ऑलरेडी बघितलं होतं हे काय भरलेलं मांस आहे अजिबात तिखट नाही मला डिफरंट टेस्ट आहे डिफरंट नाही तिन्ही गोष्टी टेस्ट केल्या तिन्ही एकदम डिफरंट टेस्ट आहे डिफरंट मसाले आहेत हा चौथावाला खेकडा आहे हा समुद्री खेकडा आहे समुद्री तो खेकडा ब्लू क्रॅब बोलतात ना तसं करी टेस्ट करूया क्रॅबची मॅग्नेट आहे का सर याला जबरदस्त आहे टेस्टला प्रत्येक गोष्ट जी आहे ना टेस्ट केली 4 टेस्ट केले आहेत आतापर्यंत मी चारीचे असे वेगळे वेगळे एकदम डिफरंट टेस्ट आहेत टोमॅटो आणि तिखट दोन्हीचं मिक्स आहे मस्त कॅप्टन आले आहेत कॅप्टनकडनं आपण यांना डिश तर आपण ऑलरेडी टेस्ट केलं यांच्याकडनं माहिती घेऊया माहिती द्या ना त्यांना आता ना स्टार्टिंगपासून मला सांगा ही प्रॉन्स गोवन प्रॉन्स करी गोवन प्रॉन्स करी कोकोनट करी त्याच्यानंतर कॅटफिश आंबट टिक अच्छा कॅटफिश आंबट टिक बनवतो कोणता कॅटफिश असतो कॅटफिश सांगता अच्छा सांगता ओके त्याच्यानंतर तुम्हाला शेल फिश तिसऱ्याचं सुकं ओके नंतर क्रॅप कुर्ले खेकडा कुर्ले. खेकड्याचं सुकं त्याच्यानंतर स्वीट त्याच्यानंतर कोकम करी सोलकढी सोलकढी त्याच्यानंतर पोर्तुगीज डिश पोर्चुगीज डिश आहे प्रॉन्स विंडालो त्याच्यानंतर prawns? प्रॉन्स विंडालो विंडालो प्रॉन्स विंडालो त्याच्यानंतर सुरमई सुरमई आहे सुरमई काफ्रेल सुरमई काफ्रेल Portuguese, yes. पोर्चुगीज ओके अँड हे सुरमई आहे सुरमई रवा फ्राय सुरमई रवा फ्राय ओके राईस अँड नान नान ओके इज कम्प्लीट थाली गोवन पोर्तुगीज सी फूड थाली सी फूड थाली टेस्ट जबरदस्त आहे आम्ही केलं सगळं टेस्ट Yes, yes, मस्त टेस्ट आहे चांगलं अफलातून म्हणजे टेस्ट इकडं आहे म्हणजे इकडं ना सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन जॉन इब्राहिम त्याच्यानंतर मराठी साऊथ हिरो ॲक्टर साऊथ विलन प्रकाश राज नंतर क्रिकेटमधले आशिष नेहरा त्याच्यानंतर द्राविड हे सगळे सेलिब्रिटी इकडे जेवायला येतात ही थाली टेस्ट करायला येतात म्हणजे खायला फूड थाली सी फूड थाली ओके ओके थँक्यू कॅप्टन Okay, थँक्यू thank सो you, मच sir. कॅप्टन सर्वात आधी आपलं नाव सांगा माझं नाव भरत चिगुळकर आहे मी बेळगाव डिस्ट्रिक्टचा आहे बेळगाव जिल्ह्याचा आहे अच्छा अच्छा इथं या हॉटेलमध्ये मला 17 वर्ष झाली 17 वर्ष पूर्ण झाली ओहो आता 18वे वर्ष लागणार आहे हे सुरमई काफ्रेल जरा गार पडलंय आपण बराच वेळ झाला ना AC मध्ये AC मध्ये असल्यामुळे करी टेस्ट करूया आधी ह्याच्यात जास्त ग्रीन चिली यूज करतात मसाले नाही घालत पुदिना म्हणजे कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर कोथमीर वगैरे जाणवते मस्तपैकी ऑथेंटिक पोर्चुगीज डिश आहे हा छोटासा पीस आहे याचा सुरमईचा काफ्रेलमधला म्हणजे आतापर्यंत 1 2 3 4 5 6 रेसिपीज टेस्ट केल्या 6च्या 6 डिफरंट रेटेस्टमध्ये 2 पोर्चुगीज रेसिपीज आहे आणि 4 जे होतं ते गोवन रेसिपीज आहे सुरमई टेस्ट करूया रवा फ्राय गोवन स्टाईल मस्त कसा बर्फीसारखा पीस आहे तिखट बिलकुल नाही आहे इकडे गोव्यामध्ये तिखट कमी खातात मला वाटतं म्हणजे ती तिखटमुळे जसं आपण तिकडे महाराष्ट्रामध्ये खातो ना तिखटमुळे बाकी दुसऱ्या मसाल्यांची टेस्ट जरा जाणवत नाही कमी जाणवते पण इकडे तुम्हाला त्या दुसऱ्या मसाल्यांची जी टेस्ट आहे ती प्रॉपर अशी जाणवेल म्हणजे त्याची मजा घेता येईल तुम्हाला खूप जबरदस्त आहे मस्त मला खूप आवडलं साऊथ गोव्यामध्ये येतं पुढे वेर्ना इंडस्ट्रियल एरियामध्ये तुम्ही कधी जर गोव्याला आलात
तर इकडे मॅरडॉलमध्ये नक्की या. हायवे टचच आहे, हां बरोबर. गुगल मॅपवर पण मिळून जाईल, भरपूर फेमस आहे. बरेच सेलिब्रिटीज पण आले तिथे आणि खूप मस्त जेवण होतं.